आचाराचं आज आपण 222 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आजचं वचन आहे, पोरा जीवासी येथुनी म्हणितले ते न होवे, मग मरणा शरण जाये. मागील सत्रातल्या वचनामध्ये आपण ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे बाप्या या सूत्रावर स्वामींच्या श्रीमुखीच्या या वाक्यावर आपण श्रवण चिंतन केलेलं होतं. ज्ञानाशिवाय वैराग्य, ज्ञानाशिवाय भक्ती किंवा ज्ञानाशिवाय ज्ञान हे काहीच उपयोगाचं नसतं, अशा संदर्भातलं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. मग जर का परमेश्वराने एवढं सगळं सांगून ठेवलेलं आहे, पोळद्या सुनियापरी असावे किंवा दात आणि चणे या दोन्ही गोष्टी म्हणजे ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी जीवाच्या ठिकाणी असल्या पाहिजेत, हे स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि ज्ञानाशिवाय वैराग्य नको, ज्ञानाशिवाय भक्ती नको, ज्ञानाशिवाय ज्ञान नको, एवढं सगळं जर का स्वामींनी सांगून ठेवलेलं असेल आहे, तर मग यावर जीव जो तो चिंतन करून, यावर विचार करून परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे जीव वर्तन करत असतील. कारण की एकदा जर का आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी सांगितलं गेलं, एखादा काही कार्याविषयी जर का माहिती दिल्या गेली की बाबा हे जे कार्य तुम्ही अशा पद्धतीने करताय ते चुकीचं आहे, ते अशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, जर का हे असं सांगितलं तर शक्यता आहे की आपण बहुतांशी वेळा ऐकत असतो. आणि मग आपलं जे प्रमाण आहे ते पदार्थ बनवताना किंवा ती क्रिया करताना ते प्रमाण आपलं जर का चुकत असेल तर ते मग आपण काय करत असतो की त्याच्यामध्ये बदल करतो, बदल करवून घेतो आणि मग योग्य पद्धतीने आपण ती क्रिया करतो. बहुतांशी असं असतं. तुम्हाला कोणी सांगितलं की या रस्त्याने तुम्ही चाललेले आहात आणि तो रस्ता जो आहे तो चुकीचा आहे, तुम्हाला ह्या रस्त्याने गेलं पाहिजे, उजवीकडच्या रस्त्याने गेलं पाहिजे, तर आपण लगेच रस्ता बदलतो आणि उजवीकडच्या रस्त्याने जात असतो. म्हणजे जिथे कुठे आपल्याला आपली चुकी कळते किंवा जिथे कुठे आपल्याला योग्य कार्य करण्याविषयी जिथे माहिती मिळते त्या ठिकाणी लगेच आपण योग्य कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्या दिशेने आपण आपलं कार्य करायला सुरुवात करतो. मग परमेश्वराने एवढं जर का आम्हाला वचनं सांगून ठेवलेली आहेत, स्वामींनी जर का आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून ठेवलेलं आहे, तर मग निश्चितच जीव जो आहे तो आपलं ओष्ठ काय आहे, गोमट काय आहे जाणून मग परमेश्वराच्या आज्ञेनुसार, आदेशानुसारच आपलं आचरण करेल ना. स्वामींनी म्हटलं की तसं काही होत नसतं. जीवाची परिस्थिती अशी आहे की जे काही योग्य सांगितलेलं असेल तर ते योग्य ऐकायचं नाही, ऐकलं तर ते लक्षात ठेवायचं नाही, लक्षात ठेवलं तर ते आचरण करायचं नाही. आणि आचरण जरी केलं तरी ते कसं असणार आहे, फक्त एक कोणीतरी सांगितलं म्हणून ते करायचं, सांगकाम्यासारखं ते आपलं चालू ठेवायचं, आवडीपूर्वक किंवा श्रद्धेपूर्वक त्याचं आचरण असं नाही. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की पोरा जीवास येथोनी म्हणितले ते न होवे, म्हणजे जीवाला जे सांगितलेलं आहे ते जीव करण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही त्याची आस्था असली पाहिजे ती आस्था त्याची नसते. पोरा जीवासी येथोनी म्हणितले, येथोनी म्हणजे परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं करण्याची वृत्तीच जीवामध्ये निर्माण होत नाही. आणि ते केलं तरी कसं त्यामध्ये ती आवडी नसते. म्हणजे देवानी सांगितलेलं ते ऐकायचंच नाही, आणि ऐकलं, समजलं, लक्षात आलं, चूक काय हे तरी समजलं तरी पण परत चुकीच्याच गोष्टीने, चुकीच्याच पद्धतीने चालायचं. स्वामींनी हेही वचन सांगून ठेवलेलं आहे की पोरजीव आपले ओखटे गोमटे जाणे परी जाणोनीची करी, म्हणजे आपलं
ओकट कशात आहे म्हणजे आपलं नुकसान कशात आहे, आपलं गोमट कशात आहे म्हणजे आपला लाभ कशामध्ये आहे, हे सगळं जरी त्या जीवाला माहिती असेल तरी तो जीव ओकट करण्याकडेच त्याचा कल असतो. कुणाला सांगितलं जर का हे व्यसन जर का तुम्ही केलात तर त्या व्यसनाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, कॅन्सर होऊ शकतो, अजून बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या जीवनाला घातक अशा तुमच्या बाबतीमध्ये घडू शकतात. असं जरी सांगितलं आणि असं जरी त्या समोरच्या त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीला ते माहिती जरी असेल तरी ती व्यक्ती मात्र ते काही व्यसन काही सोडायला तयार नसते आणि कधी व्यसन कधीच सोडत नाही. ओकट काय गोमट काय सगळं जाणून सुद्धा ते सोडत नाही. हे अशा प्रकारचं ते व्यसन आहे. तर म्हणून स्वामींनी हे वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे की किती जरी जीवाला तुम्ही किती काही विश्लेषण करून सांगितलं, कितीतरी त्याचं महत्त्व सांगितलं, तरी पण तो जीव जो आहे तो ईश्वराचे म्हणितले कधीच करत नाही. ईश्वराच्या नावाखाली म्हणजे परमेश्वर आचरण करत असताना दोन प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात करायला. एक असतं ते विधियुक्त असतं म्हणजे ईश्वरोक्त असतं आणि एक असतं ते शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती युक्त असतं. तुम्हाला देवाच्याच नावाने विधी करायला सांगितलेला आहे. महानुभाव पंथामध्येच तुम्ही आहात आणि विधी सुद्धा तुम्हाला महानुभाव पंथाचाच सांगितलेला आहे, परंतु तो विधी ईश्वरोक्त नसतो, तो शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती युक्त असतो. तो कुठेतरी कोणीतरी निर्माण केलेला आहे, त्यांनी स्वतः घडवून तो तयार केला आणि तो तुम्हाला सांगितला. तो फक्त देवतेच्या ठिकाणी न करता इथे मंदिरात महानुभाव पंथाच्या मंदिरात येऊन तो करायचा तेवढं सांगितलं. म्हणजे तुम्हाला सांगितलं की 11 नारळ फोडा तुम्ही मंदिरामध्ये. कुठल्या मंदिरात? महानुभाव पंथाच्या मंदिरामध्ये या आणि 11 नारळ फोडायचे गुरुवारच्या दिवशी. आता हे काय आहे? ही शोक्ती आहे. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये कुठून तरी हा विधी आला आणि मी तो तुम्हाला करायला सांगितला. ह्याच्यामध्ये ईश्वरोक्ती काहीच नाही. ईश्वराने कुठेच सांगितलं नाही असं. नारळ वा असंही सांगितलं नाही, नारळ फोडा असं सांगितलं नाही, काही सांगितलेलं नाही आहे. ईश्वरोक्ती वेगळीच आहे. शास्त्रोक्ती म्हणजे शास्त्रामध्ये काही आलेलं आहे, शास्त्राच्या नावाने काही गोष्टी आलेल्या आहेत किंवा देवताशास्त्रांमधनं काही विधी इकडे आलेले आहेत. उपवास करा हा देवताशास्त्रातला विधी असेल तर तो इकडे मानव पंथातले लोक उपवास करतात. आता आले श्रावण आलेला आहे, आता श्रावण चालू झालेलं आहे. अनेक लोक श्रावणाच्या ह्याच्यातनं कशातनं श्रावणाच्या निमित्ताने लोक काहीतरी चालू करतात, स्मरण चालू करतात, पारायण चालू करतात. म्हणजे हे काय? हे सुद्धा चुकीचं आहे, कारण ते शास्त्रोक्ती आहे. अन्य शास्त्रातनं ते आलेलं आहे की ते श्रावण महिन्यामध्ये अन्य लोक काहीतरी करतात, अन्य लोक विधी करतात. आम्हाला कुठे श्रावण महिन्याचं सांगितलंय का? कुठे आहे? कुठल्या लिळेमध्ये, कुठल्या वचनामध्ये, कुठल्या स्मृतीस्थळामध्ये कुठे काही आलेलं नाही की स्वामींनी सांगितलं आम्हाला की श्रावण महिन्यामध्ये अमके अमके कीजे. मागे आपला विषय झाला की स्वामींनी सांगितलं जे पण करायचं ते कसं करायचं आहे, किती वेळपर्यंत करायचं आहे, जो जन्मक्षेपी म्हणजे मरेपर्यंत करायचं आहे. जसं तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करता, कधी? जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हापासून तुम्ही श्वास घ्यायला सुरू करता. कुठपर्यंत घेता श्वास? मरेपर्यंत श्वास घेतो माणूस. तसं धर्म अशाच पद्धतीचा यद धार्यते तद धर्म. धर्माचंच ते हे आहे की एकदा धारण केलं आणि परत ते सोडायचं नाहीये. ते व्रत जे घेतलंय तुम्ही ते सोडायचं नाही. एकदा तुम्ही विधी सुरू केला, नामस्मरण विधी हा तुम्हाला उपदेश दिला त्या दिवशी सांगितलेला आहे की 3 ते 6 सकाळी स्मरण पाहिजे आणि 24 तास नामस्मरण करण्याचं तुम्ही उद्दिष्ट ठेवा. चालता फिरता वगैरे तुम्ही नाम घेऊ शकता, देवाला आठवू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला उपदेश घेताना कुठल्या तरी व्यक्तीला कोणीतरी सांगितलंय का? उपदेश घेताना तुम्हाला आठवतं का की बघा आता तुम्ही उपदेश घेताय, हे असं स्मरण करायचं आणि श्रावण महिन्यात आणि मार्गशीर्ष महिन्यात जास्त स्मरण करायचं, असं सांगितलं जातं का? नाही. हे सांगितलं जातं की हे नामाचे दाठायामध्ये सुद्धा आलेलं नाहीये की श्रावण महिन्यात स्मरण करा, जास्त हे करा ते करा. काही आवश्यकता नाही. आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, भटोबासांनी सुद्धा सांगितलं. सगळी प्रमाण आहेत आपल्या मानव पंथामध्ये, पण आम्ही वाचत नाही.
देवाने सांगितलेलं वाचतच नाही. ते वचन एकदम परफेक्ट आहे की येथूनही म्हणितले ते न होवे. देवाने सांगितलेलं ते होणार नाही, पण तू जीवाने सांगितलेलं लगेच आपण ऐकू. आत्ता जर का मी तुम्हाला सांगितलं बघा, आता श्रावण महिना चालू झालेला आहे, तुमच्या मनामध्ये एखादी मनोकामना असेल तर रोज असं करायचं, पहिल्या दिवशी एक पान आणि सुपारी घेऊन यायची, दुसऱ्या दिवशी 2 पानं 1 सुपारी, तिसऱ्या दिवशी 3 पानं, 30व्या दिवशी 30 पानं, 30व्या दिवशी काय करायचं 30 पानं आणि 1 सुपारी आणायची. मग तुमची मनोकामना पूर्ण होईल. बघा तुम्ही उद्यापासून सुरुवात होते की नाही तुमची यायला. मी सांगितलं आणि लगेच तुम्ही ऐकणार, पण देवानी सांगितलं आणि लगेच आपण ऐकणार असं कधीच होत नसतं. तिथे आपण काहीतरी अंतर शोधत असतो, स्पेस निर्माण करत असतो, काहीतरी हो नाही असं गोष्टी चालतात आपल्या. पण जीवाने एखादा विधी सांगितला की लगेच आपण तो करायला, लगेच मागे पुढे न बघता तो विधी करायला लागतो. आणि म्हणून अशा कुठल्याही निमित्ताने आपण कुठलीही क्रिया करण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त देव मिळवण्यासाठी म्हणून नामस्मरण करायचं आहे आणि ते मरेपर्यंत केलं तरच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहेत. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, म्हणजे अंतकाळी नामस्मरण करत करत जर का तुम्ही मेलात तर परमेश्वर त्या जीवाचा स्वीकार करू शकतात. परंतु आमच्या स्वामींनी दुसरं वचन सांगून ठेवलं, जे असे ते देहांती प्रकटे, म्हणजे जिवंतपणी, म्हणजे अख्खं आयुष्य तुम्ही स्मरणाला दिलेलं असेल तर मरताना तुम्हाला नामस्मरण आठवणार. मरताना तुम्हाला देवाचं नाव कधी आठवेल, जर का पूर्ण आयुष्यभर तुम्ही नामस्मरण केलेलं असेल तर. तुम्ही फक्त मार्गशीर्ष आणि श्रावण महिन्यातच स्मरण केलेलं असेल तर तुम्ही जेव्हा मरणार आहात त्यावेळेस जर का श्रावण किंवा मार्गशीर्ष असेल तरच तुम्हाला देवाचं नाव आठवेल, नाहीतर एरवी आठवणार नाही. कारण की आपण एक विशिष्ट वेळातच ते स्मरण केलेलं आहे. जसं ते कथा सांगतात की ते एक शिष्य होता, त्या शिष्याला त्याचे गुरुजी जे आहेत, म्हणजे शिकण्याची पद्धत कशी असते, गुरु समोर पाहिजेत आणि गुरु समोर आणि शिष्य समोर, म्हणजे असं. म्हणजे कमीत कमी जो बोलणारा व्यक्ती, आम्हाला मामाजींनी सांगितलं की बोलणारा व्यक्ती जो आहे तो तुम्हाला दिसला पाहिजे. आता समजा काही लोक समजा असे पण बसतील, मी जसं बसलोय तसे ते प्रवचनाला काही लोक बसतात, म्हणजे भिंतीला टेकून आणि तोंड इकडे, त्यांना मी दिसतच नाही, प्रवाचक त्यांना दिसत नाही. म्हणजे ते प्रवाचक दिसले तर तुम्हाला प्रभावण्याचं प्रमाण अजून वाढेल चांगलं. मग त्यांनी सांगितलं की बाबा तो शिष्य, म्हणजे हे मामाजींनी सांगितलंय. आता एक त्याच्या संदर्भातली एक कथा आम्ही ऐकली की बाबा ते गुरुजींचा खूप लाडका होता तो, मग त्याला ते शिकवायचे कसे, तो शिकताना मग काय अभ्यासायचा वगैरे, तर तो मग त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणा किंवा झोपून म्हणा असा तो अभ्यास करायचा. मग त्याला ती सवय लागली, अभ्यास करायचा म्हणजे बसून नाही, झोपूनच करायचा. मग ज्या वेळेस परीक्षा द्यायची वेळ आली, परीक्षा म्हणजे काही लेखी नाही, तोंडी, तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तरं द्यायची, त्या शिष्याला काहीच येईना, सगळे लोक बसले समोर, तो बसलेला, त्याला काहीच येईना. गुरु वैतागले आणि त्याला ढकलून दिलं. ढकलल्यानंतर तो खाली पडला आणि खाली पडल्यानंतर घडाघडा बोलायला लागला. कारण त्याची अभ्यास करण्याची सवय कशी होती, झोपून अभ्यास करायचा. म्हणजे बसून जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा त्याला मग काही येतच नव्हतं. जेव्हा त्याला तो खाली पडला, गुरुनी लात मारली त्याला, तो खाली लोळला आणि मग तो घडाघडा बोलायला लागला. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने अध्ययन करता त्याच पद्धतीने तुम्हाला ते आठवेल, नाहीतर मग आठवणार नाही. हा जरी ही कथा जी सांगितली काल्पनिक आहे किंवा विनोदी असेल, काही जरी असेल, तरी ह्याच्यातली जी काही वास्तविकता जी सांगितलेली आहे ना ती एकदम खरी आहे. आणि म्हणून तुम्ही जर का एक विशिष्ट वेळामध्ये संकट आल्यानंतरच देवाला तुम्ही आठवत असाल तर तुम्हाला अंतकाले देव आठवणार नाही. म्हणजे आपण एक विशिष्ट वेळात तुम्हाला देव स्वाभाविकपणे आठवल्या गेला पाहिजे. श्वास तुम्ही स्वाभाविक घेता ना, तसंच देव तुम्हाला स्वाभाविकपणे आठवता आला पाहिजे. त्याच्यासाठी कुठलाही एक सीझन नको की बाबा अमक्या मोसममध्ये अमकं फळ येतं, तमक्या मोसममध्ये तमकं बनवायचं असतं, तसं अमक्या महिन्यात नाम स्मरण करायचं असतं असं नाहीच आहे. म्हणून
जीवाने जे काही निर्माण करून तुम्हाला सांगितलेलं आहे की हा महिना पवित्र असतो, बाकीचे महिने अपवित्र आहेत का? मी कुणाला तरी विचारलं श्रावण महिन्यात का करा, म्हणजे श्रावण महिना पवित्र आहे. म्हटलं कशामुळे पवित्र आहे? त्यामुळे या महिन्यामध्ये कृष्ण महाराजांचा अवतार झालेला म्हणून हा महिना पवित्र आहे. म्हटलं मग डिसेंबर महिना तो पवित्र झाला, मग आता चक्रपाणी महाराजांचा अवतार ज्या महिन्यात झाला तो महिना कसा आहे? मग तो महिना पवित्र नाही का? श्रीप्रभूंचा अवतार आहे, चक्रधर स्वामींचा अवतार आहे, त्याच्यानंतर म्हणजे 5ही अवतारांचे जे काही महिने आहेत, मार्गशीर्ष तर मानतात, श्रावण मानतात, परंतु मग चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला तो महिन्याचा त्याचं काय? मग तो अपवित्र आहे का महिना? जानेवारी महिना अपवित्र आहे का? ज्या स्वामींनी सांगितलं तुम्हा बुडीगंगा समान, म्हणजे काय? तुम्हाला हे विकल्प म्हणजे विचिकिच्छारूप विकल्पच झाला एक प्रकारचा. हे विकल्पाच्या तुम्हाला हा दिवस चांगला तो दिवस वाईट, हा महिना चांगला तो महिना वाईट, हे असं काही नाही पाहिजे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी सगळं सारखंच आहे. आणि याचं उत्तर आमच्या स्वामींनी देऊन ठेवलेलं आहे. साधाई सांना हे भेटे तेदवाची पर्व का. आम्ही जिथे तुम्हाला भेटू, ज्या क्षणी भेटू, ज्या वेळात भेटू, त्यावेळेस तुमच्यासाठी तो पर्व काळच आहे. म्हणजे एखादी लीळा तुम्हाला जर का आत्ता आठवली, स्मरण करताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्यासाठी तो दिवस चांगला आहे. तुम्ही उठून बघाल तर कॅलेंडरमध्ये लिहिलेले अशुभ दिवस अमावास्या, परंतु तुम्हाला लीळा आठवली आणि तुम्हाला समाधान वाटलं, किंवा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली, तुम्हाला सांगितलं लीळा सांगा एखादी आणि तुम्ही लीळा ती सांगितली, तुमच्यासाठी तो दिवस कसा, चांगला की वाईट? चांगला आहे. वाईट चांगला दिवस आहे तो. म्हणजे परमेश्वर ज्या वाक्यातनं तुम्हाला परमेश्वर भेटतील तो वेळ तो दिवस तुमच्यासाठी चांगलाच आहे. किंवा ज्या ह्याच्यामधनं परमेश्वर तुमच्या माध्यमातनं तुम्हाला ऐकायला मिळेल. एखाद्या दिवशी तुम्हाला निरूपण ऐकायला भेटलं तर आपल्याला समाधान वाटतं की आज खूप दिवसांनी निरूपण ऐकायला मिळालं, म्हणजे हे काय आहे, तो दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला एखादं पुस्तक अचानक वाचायला मिळालं आणि सुंदर लीळा त्याच्यामध्ये 4-5 तुम्ही वाचून काढलं, तुम्ही म्हणता अरे आजचा दिवस छान होता की आज मला हे मस्त खूप छान सुंदर पुस्तक वाचायला मिळालं. एखाद्या अधिकरणांची भेट झाली तुमची आणि लगेच तुम्हाला वाटतं अरे वा बरं झालं, आजचा दिवस खूपच चांगला आहे, बाबा भेटले, आज अधिकरण व्यक्ती भेटली. मग आज तुम्ही कॅलेंडरमध्ये बघता का आज कुठला दिवस आहे, तो अशुभ असतो काही असतो? म्हणजे आता सांगा मला की तुमच्यासाठी कुठला वेळ चांगला असतो? ज्या याच्यामध्ये तुम्हाला देव आठवतो, देवाचे व्यक्ती भेटतात, वासनिक भेटतात, अधिकरण भेटतात, साधू भेटतात, परस्पर चिंतन मंथन होतं, तो दिवस तुमच्यासाठी चांगला असतो. आता तुम्ही आता एखाद्या विशिष्ट महिन्यामध्ये अडकून राहाल का? श्रावण महत्वाचं आणि हे महत्वाचं आणि ते महत्वाचं नाही. हे भेटे तेधवा पर्वकाळ हे वाक्य जर का आम्हाला कळलं, मानवा पंथीय साधकांना कळलं की हे भेटे तेधवा पर्वकाळ, मग ते खराबातली खराब अमावस्या जरी असेल तरी त्या दिवशी आम्हाला देव आठवला तर आमच्यासाठी तो दिवस उत्तम आहे, चांगला आहे. एखाद्या खराब दिवशी जर का तुमचं अनुसरण झालं, म्हणजे एखादा दिवस असा आहे की तुमचे पैसा त्या दिवशी हरवला, तुमची प्रॉपर्टी जप्त झाली, तुमचे नातलग त्या दिवशी मेले, सगळं घडलेलं आहे आणि त्या दिवशी तुमचं अनुसरण पण घडलं. आता सांगा तो दिवस तुमच्यासाठी चांगला की वाईट? बघा, अध्यात्माच्या दृष्टीने बघा आणि व्यवहाराच्या दृष्टीने बघाल तर म्हणाल की हा दिवस माझ्यासाठी खराबच आहे, पण अध्यात्माच्या दृष्टीने बघाल तर तुमच्यासाठी तो दिवस चांगला आहे, कारण तुमचं त्यावेळी त्या दिवशी अनुसरण घडलेलं आहे. एरवीच तर मला त्यागायचंच होतं सगळं, संपत्ती, जड संपत्ती, चेतन संपत्ती सगळं त्यागायचंच होतं, आणायचे ते सगळे गेले. अर्जुनाची परिस्थिती हीच होती की सगळं त्यागायचंच आहे, परंतु आसक्ती जडलेली असल्यामुळे त्याग नाही आहे. आणि जेव्हा ब्रह्मविद्या ऐकली त्यावेळी सगळं आपोआपच त्यागल्या गेलं आणि ते देवाला म्हणतात आता तुम्ही म्हणाल तेच मी करेन. त्यांच्यासाठी तो दिवस, ती क्रिया चांगली आहे की आसक्ती सोडायचीच आहे ही. म्हणजे आम्हाला हे कधी कळेल, परमेश्वर ज्या ज्या क्रियेमध्ये तुम्हाला भेटेल तो वेळ ती काळ तुमच्यासाठी चांगला आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. महादाईसांनी विचारलं भटोबासांना की परवा आल्या काही करावे. म्हणजे जर का एखादा सण आला, एखादा काही उत्सव असेल, अशा वेळेस साधकाने काय केलं पाहिजे?
पर्व आल्या काही करावे न. भटोबासांनी सांगितलं की महात्म्यासी सदा पर्व काळ. महात्म्यांना असं काही सण वार नक्षत्र काही नाहीये. महात्म्यासी सदा पर्व काळ. तुमच्यासाठी ते विशिष्ट तिथी यावी लागते, मग तुम्ही म्हणता आज दिवाळी आहे. मग उगाचच ते फराळ बनवायचा आणि त्याच्यात आनंद मानायचा. उगाचच पैसे खर्च करून नवीन कपडे घ्यायचे आणि त्याच्यात आनंद मानायचा. उगाचच काहीतरी अलंकार लोन बिन काढून करायचं आणि मग आनंद मानायचा आमची दिवाळी साजरी झाली. जर का तुम्हाला हे माहिती आहे की महात्म्याची सदा पर्व काळ, ज्या दिवशी तुमची एक लीळा पाठ झाली, ज्या दिवशी तुमचे सूत्रपाठातले 5 वचनं पाठ झाली, तो तुमच्यासाठी दिवाळी दसरा आहे. तीच तुमची दिवाळी आहे. म्हणजे आपल्याला हा प्रकार कळायला पाहिजे. आम्ही स्मृतिस्थळ ग्रंथ वाचलं तर आम्हाला हे वाक्य कळेल भटोबासांनी काय म्हटलंय. तुमच्यासाठी कुठलाही सणवार नक्षत्र नाही. आता परवाच्या दिवशी काय झालं, नागपंचमी होती तर कोणीतरी म्हटलं नागपंचमीच्या निमित्ताने नागाची लीळा आठवा. का? अन्य लोकांची नागपंचमी आहे आणि त्याच्या निमित्ताने मानवापंथीय लोकांनी स्वामींच्या संदर्भात घडलेल्या नागाची लीळा का आठवायच्या? काही संबंधच नाहीये. म्हणजे आम्ही तो सण काय करतो, एक प्रकारे साजरा करतो आहे, हो की नाही? आता कोणाचे कुठले, आता क्रिसमस आला, मग क्रिसमसच्या दिवशी काय करायचं? देवाला इकडे काय खेळणी वळीने आणायची की काय ते सांताक्लॉसची टोपी आणून ठेवायची? अशा पद्धतीने तुम्ही क्रिसमस साजरा करणार का? की क्रिसमस आल्यानंतर तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देणार? कोणीतरी म्हटलं काय हरकत आहे अशा निमित्ताने लीळा आठवल्या तर. ह्यालाच तर म्हणतात अन्य मार्गियांचा संसर्ग न करावा. हे वचन ज्यांना कळलं नाही ते अन्य सणांच्या निमित्ताने अशाच प्रकारच्या क्रिया करणार ते. आणि म्हणून आता त्या ज्या काही लीळा घडल्या त्या काय नागपंचमीला घडल्या का? मी समजा इकडून तिकडून हे पण मान्य करेल की दिवाळीच्या दिवशी घडल्या म्हणून दिवाळीची लीळा तुम्ही आठवू शकता, होळीच्या दिवशी घडल्या म्हणून होळीच्या लीळा आठवू शकता. आता ह्या बाकीच्या नागाच्या सापाच्या लीळा का नागपंचमीला घडल्या का? काही अजून तर काही संबंध येत नाही. मग म्हणजे अशा निमित्ताने जेव्हा तुम्ही आठवता ही पूर्णपणे शोक्ती आहे बरं का. शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे की देवाने काय सांगितलेलं आहे ते बघा. देवाने तुम्हाला सांगितलंय की हे भेटे तेदवा पर्व काळ, म्हणजे तुम्ही हा पर्व काळ कधी साजरा केला पाहिजे? होळीला, दिवाळीला, दसऱ्याला नाही. तुम्ही रोज प्रत्येक क्षणी तुम्हाला कुठलीही लीळा आठवली पाहिजे आणि तुम्ही तो वेळ साजरा केला पाहिजे. तो क्षण जो आहे तो त्या क्षणाला तुम्हाला आनंद साजरा करता आला पाहिजे. कुठली पण वेळ असेल. तुम्हाला झोप येत नाही, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, 1 वाजलेलं आहे, 2 वाजलेलं आहे आणि तुम्हाला झोप येत नाहीये. तुम्हाला अचानक कुठली तरी लीळा आठवली आणि ते लीळा आठवता आठवता अनेक संदर्भ तुम्हाला आठवले, 2-3 लीळा आठवल्या, अजून वचन आठवले, एखादं निरूपण आठवलं. बघा, रात्री 2चा वेळ, त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आनंद साजरा करू शकता की तुमचा तो वेळ तुम्ही वाया नाही घालवला, तो उपयोगामध्ये गेला की त्यावेळेस तुम्हाला देव आठवण्याचा विधी घडला. ज्याला देव आठवायचा आहे तो बहाणे शोधत असतो. ते म्हणतात ना, खाणाऱ्याला खाण्याचा बहाणा पाहिजे असतो. काही जरी झालं तरी तो काही ना काही खाण्याच्या निमित्ताने ते काही ना काही तो पदार्थ खातो वगैरे. असं तसं आहे की तुम्हाला देव आठवण्याचा बहाणाच फक्त भेटला पाहिजे आणि बहाणा पण नाही भेटला पाहिजे. फक्त ती वेळ आहे, त्या वेळात तुम्हाला देव आठवता आला पाहिजे. आणि हेच देवाने सांगितलेलं आहे. स्वामी सांगतात की पोरा जीवासी येथून म्हणितले ते न होवे, परंतु जीव अशा प्रकारे आनंद साजरा करत नाही. तो सणांची वाट बघतो, कधी सण येईल. जो महानुभाव साधक आहे ना, तो नागाची लीळा आठवण्यासाठी नागपंचमीची वाट नाही बघत बसणार, त्याला कधीही लीळा आठवेल. मला तर नेहमी नाथोबासांची लीळा आठवते ती की स्वामींनी त्यांना म्हटलं महागजेंद्र सर्प ते म्हणतात, स्वामी म्हणतात पकडा. ते पकडायला गेले, स्वामी म्हणतात थांबा, झाले 9 झालं, तुमची तयारी आम्हाला बघायची होती. नागपंचमीला नुसत्या नागाच्या लीळा आठवून काही उपयोग नाहीये. त्यामध्ये जी काही तयारी दाखवलेली आहे नाथोबासाने, ती जर का आमच्यामध्ये येत नसेल तर काय नुसत्या त्या सणवाराला निमित्त करून नुसत्या त्या लीळा वाचून काढायच्या, ऐकायच्या, बस काही अर्थ नाही याला.
तुम्हाला ती लीळा जगता आली पाहिजे. तुम्हाला जर का कोणी सांगितलं साप पकडा, तर तुम्ही पकडाल का? तुमच्यामध्ये आहे का हिंमत ती? म्हणजे कुठलीही लीळा जेव्हा वाचतो आपण, तर त्या लीळेतलं एखादा प्रसंग वाचताना तुमच्या अंगाला काटा येत असेल की नाथोबा वाहून जात आहेत, नाथोबा सापाला पकडतायत, एकदम नागिन निघालेली आहे, अशा काही घटना वाचताना जो अंगाला काटा येतो, तर तो नुसतं तिथेच सीमित न राहता तुम्हाला तसं जगता आलं पाहिजे. तुम्हाला जर का अशी वेळ आली तर तुम्हाला नाही म्हणता नाही आलं पाहिजे. आज येणार का पोथीला? नको, आज पाऊस खूप आहे. मग त्या नाथोबांनी ती नदी पोहून पार केली वगैरे, स्वामींसाठी ते वाहून जात होते म्हणा, हे लीळा वाचून काही अर्थच नाहीये. मग जर का आमची ही तयारी नसेल तर आम्ही ही लीळा वाचूच नाही, आमच्यासाठी लीळाच नाहीये. अशा काही लीळा आहेत, त्या लीळा आम्हाला जगता आला पाहिजे की तो प्रसंग तुमच्या समोर आला तर तुम्ही त्यावेळेस काय कराल, ही मानसिक तयारी, हा विचार जो आहे तो लीळा वाचताना तुमचा झाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की येथोनी म्हणितले पोरा जीवास येथोनी म्हणितले ते न होवे. परंतु नाथोबासांच्या बाबतीमध्ये, भटोबासांच्या बाबतीमध्ये हे वचन घडतच नाही. त्यांना स्वामींनी जे सांगितलं तेच त्यांनी करायला लगेच सुरुवात केलेली आहे. त्यांनी, स्वामी म्हणतात साप पकडा, गेले पकडायला, काही विचार नाही. आपल्याला जर का एखादा विधी सांगितला, एखादा जर का सेवा सांगितली, तर आपण कितीतरी विचार करून मग हो किंवा नाही म्हणतो. हो किंवा नाहीच म्हणतो आपण. नाहीच हा प्रकार असतो. फक्त आपलं नाही पक्का असतं, फक्त आपण काय करतो, नाही म्हणायला आपण थोडासा विचार करतो किंवा दाखवतो आम्ही विचार करतो आहोत म्हणून. उत्तर आपलं फिक्स असतं की नाही असं. म्हणून असं असता कामा नये. नाथोबास वगैरे ह्यांनी जे काही कार्य केलेलं आहे की देवाने सांगितलं ते केलं, ते कार्य तुम्हाला आम्हाला करण्याची वृत्ती तरी निर्माण झाली पाहिजे. भले तुम्ही साप निघाला, तुम्ही पकडू नका, परंतु लीळा वाचताना तुम्ही हे मनामध्ये आणलं पाहिजे की खरंच जर का असं काही झालं, असा काही प्रसंग आला, तर मी हे कार्य करू शकेन का? विचार करा. तुम्ही जर का आधी विचार केलेला असेल तर प्रसंगोचित काय होईल, विचार करण्याचा वेळ मायनस होऊन जाईल. म्हणजे प्रसंग उभा राहिल्यानंतर विचार करत बसण्यापेक्षा आधीच तुम्ही विचार केलेला असेल, तेव्हा जेव्हा प्रसंग उभा येईल तेव्हा तुम्ही पटकन ती क्रिया करा. म्हणजे घरून निघताना जर का तुम्ही म्हटलात की आज मी मंदिरामध्ये एक लीळा सांगणार आहे, असा विचार आणि याची तयारी तुम्ही घरीच केलेली असेल, तर इथे लगेच तुम्ही म्हणाल की आज मला लीळा सांगायची आहे. परंतु इथे आल्यानंतर तुम्ही विचार कराल, तोपर्यंत सत्संग संपून जाईल, तो वेळ संपून जाईल आणि तुम्ही विचारच करत बसाल. मग तुम्ही म्हणाल मी हो म्हणणार होतो, परंतु काय झालं, ती वेळ संपून गेली. म्हणजे काय आहे, मानसिक तयारी तुम्ही आत्ताच करा लीळा ऐकताना. तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं हे कळेल की देवाला काय काय सांगायचं आहे, आम्हाला देवाने आम्हाला काय काय सांगितलेलं आहे, असा अभ्यास पहिले सुरू करा. लोक म्हणतात की अभ्यास कसा सुरू करायचा, तर इथून सुरू करायचा की मुळामध्ये म्हणजे देवाने दोन प्रकारच्या हे गोष्टी सांगितल्या, ते करायच्या नाहीत आणि एक करायच्या आहेत. एक विधी वाक्य आहे आणि एक निषेध वाक्य आहे. तुम्हाला दोन्हीचा अभ्यास करायचा की काय करायला सांगितलेलं आहे याचा पण अभ्यास करायचा, काय नाही करायला सांगितलं ह्याचा सुद्धा अभ्यास करा. तो आपण कधीच करत नाही, कारण वचन हा प्रकार आपण कधीच उघडत नाही, वचन कधीच आपण वाचत नाही. म्हणजे अशा कितीतरी शोक्तीच्या गोष्टी आहेत ज्या जीवाने निर्माण केल्या, जीवाने सांगितल्या आणि ते आपल्याला पटले आणि आपण ते आजपर्यंत परंपरा म्हणून धरून बसलो. परंतु देवाने नेमकं काय सांगितलेलं आहे हा जर का आपण अभ्यास करत नसू तर आपलं ज्ञान कसं आहे, अधुरं ज्ञान आहे आपलं. आणि म्हणून स्वामी काय काय सांगतात लीळेमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. वचनं म्हणजे तीच आहेत सगळी. वचन म्हणजे तुम्हाला देवाने, आम्हाला देवाने काय केलेलं सांगितलेलं आहे असं करा, आम्हाला देवाने सांगितलेलं आहे असं करू नका, अशा पद्धतीच्या म्हणजे वचनांचं निरूपणाचं उद्दिष्टच स्वामींचं ते आहे. या संदर्भात आपण लीळा 197 क्रमांक उत्तरार्ध पाहणार आहोत. उपासनीय रिद्धपुरी वासू निक्षेदू. उपासने जे आहेत ते रिद्धपूरला राहतात आणि स्वामींनी त्यांना सांगितलं तिथे राहू नका. का सांगितलं स्वामींनी राहू नका, लीळेमध्ये बघूया. उपासनीय ते रिद्धपुरा गेले. उपासनी जे आहेत ते रिद्धपूरला गेले. तेही दोघी बाह्या शिक्षिणी केल्या. दोन शिकणी त्यांना त्या ठिकाणी भेटल्या
आपण या पूजा पुरस्कार करविती. आणि मग शिष्य झाल्यानंतर काय असतं, मग स्वतः व्यक्ती गुरु होतो आणि मग त्याच्यामुळे काय करतो तो, की मग स्वतःचं पूजन वगैरे हे करण्यामध्ये त्याला स्वारस्य वाटायला लागतं. म्हणजे बघा, तुम्ही जर का एकटेच असाल, घरामध्ये तुम्ही एकटेच असाल, तर तुम्ही उठाल, पाणी घ्याल, तुम्ही उठाल, जेवण घ्याल, तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला जे आवश्यक आहे तुम्ही स्वतः उठून ते गोष्टी कराल. पण तुमच्या हाताखाली जर का कोणतरी आहे, तुम्ही साहेब आहात आणि तुमच्या हाताखाली कोणतरी काम करणारा आहे, तर पाणी इथे बाजूला जरी असलं तरी आपण घेणार नाही. आपण सांगू, पाणी दे बरं मला, म्हणजे ते काम आपण दुसऱ्याला सांगणार. आपण साहेब आहोत ना, तर आपलं साहेबगिरी दिसली पाहिजे. आपोआपच काय होतं माहिती आहे का, ते क्रिया करण्याची, घरी गेल्यानंतर ते घरी काम सांगतात, मग घरचे भाजी आणा, दूध आणा, तिथे गपचूप जाणं येणं होतं. परंतु जिथे आपण मालक आहोत, साहेब आहोत, अशा ठिकाणी समोरचं असं आता समोर काम असेल तरी आपण ते करणार नाही. म्हणजे काय होतं तिथे आपण तसं, आपण एकदा जेव्हा विद्यार्थी दशेत असतो ना, तेव्हा आपण खूप काही शिकू शकतो. पण ज्या वेळेस आपण कोणीतरी शिष्य म्हणून एखाद्याला आपण बघायला लागतो ना, तिथे आपलं शिकणं सगळं बंद झालेलं असतं, फक्त शिकवणं चालू झालेलं असतं. काही लोकांची ती सवय असते, शिकण्याचं काम नसतं, शिकत नाहीत, ते फक्त शिकवण्याचंच काम करतात दुसऱ्याला. हे असं करा, ते तसं करा, हे तसं करा, हे तसं करा. त्यांना त्याच्यामध्ये खूप स्वारस्य वाटतं, त्यांना खूप बरं वाटतं की आपल्या सगळे घाबरतात वगैरे. पण वास्तविक कोणी कोणाला घाबरत नाही बरं का जगामध्ये. देवाला कोणी घाबरत नाही. तर तुम्हाला जे काही घाबरतात हे तुमचं सन्मान ठेवतात किंवा ठीक आहे म्हणून तो प्रकार असतो. आता या ठिकाणी यांनी काय केलं, देवाला घाबरत नाही. हे मी का सांगतोय, या लीळेशी संबंधित आहे. उपासनी हे रिद्धपूरमध्ये गेले आणि रिद्धपूरमध्ये 2 शिकणी केल्या आणि त्या ठिकाणी ते स्वतःचा पूजा पुरस्कार करून घेत आहेत, स्वतःचं पूजन करून घेत आहेत. त्यांना हे पण समजत नाही की रिद्धपूरमध्ये श्रीप्रभू आहेत, त्यांच्या समोर आपण आपलं पूजन कसं करून घ्यायचं. आमचे स्वामी स्वतःचं पूजन करून घेत नाही श्रीप्रभूंसमोर, आणि उपासनी जे आहेत म्हणजे देवाला घाबरत नाहीत. मग नेनो कोणे भक्तजने आली. आणि कोणीतरी भक्तजने आली, रिद्धपुरून जाऊन आली, स्वामींना आमच्या भेटले आणि तेही स्वामींना त्यांनी सांगितलं, जी उपासनी रिद्धपुरी आपण या पूजा पुरस्कार करविता ती तेथ मडी केली. असे त्यांनी एक छोटासा आश्रम बांधला आणि त्या ठिकाणी ते स्वतःचं पूजन करून घेत आहेत. ऐसे गोसाव्यांपुढे सांगितले, म्हणजे 2-4 लोक कोणी आले असतील, त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे उपासन्यांची. मग आणिके भक्तजने परमेश्वरपुरा गेली, तया हाती गोसावी निरूपू पाठविला. मग स्वामींनी काय केलं की कुणीतरी रिद्धपूरला जाणार होते, त्यांच्याकडे स्वामींनी उपासनांसाठी निरोप पाठवला. कुठला निरोप पाठवला? स्वामी म्हणतात उपासनी तेथ नसावे. म्हणजे उपासनांना त्यांनी निरोप पाठवला स्वामींनी की उपासनांना सांगा की उपासनांनी तिथे थांबू नका, म्हणजे रिद्धपूरमध्ये थांबू नका. तेथ श्री प्रभू राज्य करिता ती, म्हणजे एक तर तिथे पूजा पुरस्कार स्वीकारू नका. तुम्हाला पूजा पुरस्कारच स्वीकारायचा असेल तर मग रिद्धपूरमध्ये थांबू नका. का? कारण तिथे श्रीप्रभू राज्य करतात. आपण या पूजा पुरस्कार न स्वीकारावे, म्हणजे स्वतः पूजा पुरस्कार तिथे राहून तरी स्वीकारू नका. का स्थान त्याग करावा, आणि जर का स्वीकारायचंच असेल तर जागेचा म्हणजे त्या गावाचा त्याग करा, दुसऱ्या गावाला जाऊन राहा. गुरुपसाध्य वृत्ती न वर्तावे, म्हणजे गुरुपेक्षा अधिक वृत्ती, म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्यापेक्षा अधिक प्रकारचा मान सन्मान जो आहे तुम्ही स्वीकारू नका. कोणी देत असतील तरी कोणीतरी देतील तुम्हाला तो मान सन्मान, परंतु तुम्हाला तो किती प्रमाणामध्ये स्वीकारायचा आहे तो तुमच्यावर आहे. आमच्या निळभट्टांना ती धानाईसा जी आहे ती पूर्ण पूजन त्यांचं करणार होती अलंकाराने, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. स्वामींनी सांगितलेलं होतं स्वीकारा म्हणून, स्वामींची आज्ञा होती बरं का, तरी पण त्यांनी स्वीकारलं नाही. ते सगळं पूजन त्यांनी काय केलं, स्वामींना समर्पित केलं. बरं, त्यांच्यासाठी परत पूजनासाठी तिने अलंकार आणले. आता स्वामींना जे आणलेले होते
ह्यांना जे आणलेले होते त्याच्यापेक्षा स्वामींसाठी जे पूजन ते केलेलं आहे तिने अलंकारांनी, ते उच्च कोटीचेच होते. म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी अलंकार होते. ते निळभट्टांसाठी आणले ते थोडंसं कमी प्रतीचे असतील, अजून कमी प्रतीचे असतील, परंतु तरी सुद्धा निळभट्टांनी त्या पूजा अलंकारांनी स्वतःचं पूजन स्वीकारून घेतलं नाही. त्यांनी काय केलं, त्या अलंकारांनी सुद्धा स्वामींचंच पूजन केलं. किंवा मग दुसरी घटना आपल्याला बघता येईल की पवित्याच्या संदर्भातली आहे की हे होते दादोस होते, त्यांनी काय केलं, स्वतःचं पवतं आधी करून घेतलं. स्वामींचं पवतं झालेलंच नाही, स्वतःचं पूजन तिकडे आधी करून घेतलं आणि मग स्वामींचं पूजन करायला आले. मग स्वामी म्हणतात बघा, यांना हे सुद्धा कळत नाही कोणाचं पूजन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे वगैरे. म्हणजे गुरुपसी अधिक वृत्ती न वर्तावे, तयावरी अधिक वृत्तीचे प्रमाण निरोपिले. आणि त्या ठिकाणी स्वामींनी अधिक वृत्ती या संदर्भातली कथा स्वामींनी सांगितलेली आहे. कान आणि बहुडीची इथे सांगितलेली आहे. म्हणजे कान जो होता तो आगमिक होता आणि त्यांनी काय केलेलं होतं, ती बहुडी जी होती त्या बहुडीला तिने हरवलं. त्याच्यानंतर त्या बहुडीने काय केलं, बहुडीने त्याला मग हे केलं, हरवलेलं आहे. आधी बहुडीने त्याला हरवलं, नंतर मग कान्हाने तिला हरवलं, परंतु कान्हा आपल्यासोबत जिंकतो आहे. म्हणून मग काय झालं की तिची जी गुराई आहे तिने तिला उपाय सांगितला आणि तो उपाय केल्यामुळे काय झालं, तो कान जो होता आगमिक होता, सामर्थ्यवंत होता. त्याच्याविषयी सांगायचं तर तो कसा होता, सातसे डमुरा अंतराळी वाजती, सातसे भूमंडळी वाजती, कान्हे म्हणितले. म्हणजे तो जेव्हा चालायचा, आता तुम्ही जर का इथे कुठल्या तरी मंत्री वगैरे ह्यांच्या जर का गाड्या बघितल्या तर पुढे काही 7-8 गाड्या असतात, मध्ये मंत्रीची गाडी असते, मागे 7-8 गाड्या असतात. तुम्हाला ह्याचंच अप्रूप वाटतं, परंतु कान जो होता त्याचं कसं होतं माहिती आहे का, तो मध्ये हत्तीवर चालायचा आकाशामध्ये. 700 जे काही त्याचे सेवक लोक आहेत, वादक वगैरे सगळे, 700 त्याच्या वर आणि 700 त्याच्या खाली, आणि त्याची पालखी हत्तीवर, त्याची मिरवणूक मध्यभागी. असा आहे आता कुठे आहे असं कोणी नाही. त्या काळामध्ये त्याचं ते सामर्थ्य होतं. आणि असा हा व्यक्ती, एक साधारण ती बहुडी होती, ती पण आगमिकच होती, तर तिच्यामुळे तो मेला. पण स्वामी म्हणतात तो तिच्यामुळे मेला नाही, तो अधिकवृत्तीमुळे मेला. अधिकवृत्ती त्याला कशी घडलेली होती की त्याचे जे गुरु आहेत त्याच्या गुरुला जमिनीमध्ये गाडलेलं होतं आणि वरून माती वगैरे टाकून ते बुजवलेलं होतं, ते आतमध्ये जिवंत होते. आता जेव्हा त्या सैनिकाला विचारलं गेलं, म्हणजे ती कथा मोठी आहे, मी सांगत नाही तुम्हाला, त्या सैनिकाला विचारलं गेलं की तू माझ्या गुरुला कुठे गाडलंस, तर तो म्हणे आता इथेच गाडलं होतं, एवढी मोठी जमीन आहे, मैदान आहे, नेमकं कुठे ते मला काही लक्षात येत नाहीये. ते कानाला माहिती होतं कुठे गाडलं. त्यांनी पायाने दाखवलं, पायाच्या अंगठ्याने दाखवलं की हमारा गुरु यहाँ गाडा, हमारा गुरु यहाँ गाडा. आता त्यांनी ते हाताने दाखवलं पाहिजे होतं ना, त्यांनी ते पायाने दाखवलेलं आहे. जसं आपण कोणाला ही पट्टी टाकतो ना बसायला, तर ती आपण जर का पायाने सरकवली तर काय होईल, जो बसणार आहे त्याला पाय लावल्यासारखं आहे. ते वांचून तिथे कोणीच नाही आता बसणार, परंतु एक प्रकारे त्याला पाय लावल्यासारखं आहे. तसंच आहे की त्याने ते पायाने दाखवलं. हा त्याच्याकडनं काय झाला दोष, म्हणजे तो स्वतःला हे समजायला लागला की माझ्या गुरुपेक्षा तर माझंच सामर्थ्य, माझंच हे जास्त आहे, माझी प्रसिद्धी जास्त आहे. हे कुठेतरी त्याच्यामध्ये अधिकवृत्तीचा दोष जो आहे, ते वर्तन जे आहे त्याच्याकडे आला आणि त्याच्यामुळे तो गेला. आणि म्हणून स्वामींनी सांगितले तिथे राहून, त्या ठिकाणी राहून तुम्ही असं पूजन स्वीकारू नका. मग ती तो निरोपू तया पुढा सांगितला. कोणीतरी जाऊन उपासण्यांना निरोप सांगितला की स्वामींनी हा निरोप तुम्हाला दिलेला आहे, इथे रिद्धपूरमध्ये पूजा पुरस्कार स्वीकारू नका. परिवारिले न करीतीची, परंतु त्यांनी ऐकून सुद्धा काही स्वतःच्या त्या पूजनामध्ये, क्रियेमध्ये, आचरणामध्ये बदल केला नाही आणि त्यांनी पूजन चालूच ठेवलं. आणि एक दिवस त्यांना स्थिती झाली, आनंदाचा संचार झाला. तेही आपण ते आडी घातले आणि त्या भरामध्ये त्यांनी काय केलं, स्वतःला एका विहिरीमध्ये, आड म्हणजे काय, छोटी विहीर, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि आत्महत्या केली.
तयाचा शिक्षी ही घातले, आणि त्याच्या जे शिकणी होत्या त्यांनी सुद्धा काय केलं, गुरुविरहामध्ये त्यांनी सुद्धा त्या आडामध्ये उडी मारली आणि ते सुद्धा मेल्या. म्हणजे अंत कसा झाला, चुकीच्या पद्धतीने झाला त्यांचा. मग आणि की भक्तिजनी येऊनी गोसाव्यांपुढा सांगितले, कुणीतरी येऊन स्वामींना सांगितलं की बाबा असं असं त्यांची आत्महत्या त्यांनी करून टाकली, संपले ते. स्वामी म्हणतात, पोरा जीवा येथून म्हणितले ते न होवे, मग मरणा शरण जाये. वचन समजलं तुम्हाला आता? हे वचन या लीळेशी संबंधित आहे. ह्या लीळेच्या मध्ये जी काही घटना आपण ऐकली उपासनांच्या संदर्भातली, त्याच्यावरून हे वचन स्वामींनी उच्चारले. स्वामींनी सांगितलं, अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे कुठल्याही वचनाचा अर्थ तो लीळेशी संबंधित असतो, आणि ती लीळा ऐकून ते वचन जर का तुम्ही पाहिलं वचनाकडे, मग त्या वचनाचा अर्थ तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळतो. म्हणजे स्वामींनी वचन काय उच्चारलं की पोरजी येथुनी म्हणितले ते न होवे, मग मरणा शरण जातो. म्हणजे कसं जातो, तर हे उपासनांसारखं. जर का देवाचं त्यांनी ऐकलं असतं आणि पूजा पुरस्कार बंद केला असता, किंवा दुसऱ्या गावाला जाऊन त्यांनी जे पूजा पुरस्कार स्वीकारले असते, तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती, त्यांना अशा प्रकारचा शोभ काही झाला नसता, मलिनत्व आलं नसतं, आत्मघात त्यांचा झाला नसता, आणि ते त्यांनी ऐकलं नाही. म्हणून स्वामी सांगतात की पोरा जीवा येथून म्हणितले ते न होवे, म्हणजे आम्ही सांगितलं ते करायला जीव हा तयार नाही, परंतु मरणा शरण जाय, म्हणजे मृत्यूला शरण जाणं हे त्याला मान्य आहे. तुम्ही कोणाला तरी सांगा की तुम्ही जे व्यसन करता याच्यामुळे तुम्हाला मृत्यू येईल, तुमचं पोटातले जी काय पूर्ण आतडे बितडे सगळे खराब होणार याच्याने, सुपारी खाऊ नका नाही तर ते सगळं ते अडकतं इथे. ऐकतात लोक? नाही. तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होतात. ऐकतात का लोक? नाही. मद्यपान करू नका, त्याच्याने तुम्ही लवकर माराल. ऐकतात लोक? मरणा शरण जाय, मृत्यूला शरण जाण्यासाठी लोक तयार आहेत, परंतु चांगलं करण्यासाठी तयार नाहीत. हे अशा प्रकारची मनस्थिती प्रत्येकाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. या संदर्भातली लीळा आपण बघितली. याच वचनाची पुढची एक लीळा आहे उत्तरार्ध 427 क्रमांकाची. उमाई कोळी ग्रही भेडवणे, गोसाव्यांचे सेवादास्य महादाईसे करीती. आमच्या स्वामींचं सेवादास्य महादाईसा करायच्या. ते उमाईसा देखती, आणि उमाईसा बघायचे की माझी बहीण ही महादाईसा जी आहे ही किती आवडीपूर्वक स्वामींची सेवा करते. मग एकुदी उमाईसी म्हणितले, एक दिवशी उमाईसा महादाईसांना म्हणतात, रुपये तू का जैसी गोसाव्यांची झालीसी, तैसीची मीही आता होईन. तू जशी स्वामींची झालीस ना, स्वामींची प्रत्येक सेवा करते, स्वामींचं निरूपण ऐकतेस, जिज्ञासा करतेस, प्रश्न करतेस, उत्तर ऐकतेस, त्यावर चर्चा होते. हे जसं तू एकदम स्वामींचं सन्निधान तुला प्राप्त झालेलं आहे, तसं मला सुद्धा व्हायचं आहे, आणि मी सुद्धा तशीच होईन. पूर्ण स्वामींचं सेवादास, स्वामींना समर्पित मी होईन, असं ती म्हणते. मग गोसाव्या ते न संडित असेन, आणि स्वामींना मी कधी सोडणार नाही, स्वामींच्या सन्निधानीच राहील. सन्निधान कधीही मी, म्हणजे स्वामींच्या आज्ञेमध्ये राहील. सन्निधान म्हणजे आज्ञा. ह्या त्याच उमाईचा आहेत. तर ह्या भटोबासांच्या बहीण, आणि त्यांनी असं म्हटलं, ते ऐकून ते गोसावी ऐकले, स्वामींनी ते ऐकलं बरं का. आता स्वामींना सुद्धा माहिती आहे की कोण किती कशा पद्धतीने बोलतं, बोलण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात बरं का. आणि आपण त्या पद्धतीने फक्त माणसांना कळत नाही, परंतु देवाला सगळं कळतं. तुम्ही म्हटलं की मी पाठांतर माझं मी करू शकतो, म्हणजे पाठांतर करायचंच आहे मला, फक्त वेळ मिळत नाही मला. सगळं वेळ असतं बरं का. बरोबर ती अमक्या वेळेला अमकी मालिका, अमक्या वेळेला ते पाणी भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे, जेवायला तुमच्याकडे वेळ आहे, जेवण बनवायला तुमच्याकडे वेळ आहे, कुणाची अन्यवार्ता ऐकायला वेळ आहे, कुणाचं भांडण करायला कुणाशी तरी वेळ आहे, सगळं करायला वेळ आहे. परंतु वचन पाठ करायला मला सध्या वेळ मिळत नाही, हे वाक्य खोटं आहे, एकदम खोटं वाक्य आहे. अशा व्यक्तीला म्हणा बरं की तुम्हाला आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हावं लागेल, मग तो म्हणेल नाही नाही मी ॲडमिट नाही होऊ शकत, कारण मला वेळच नाही अजिबात, आमच्याकडे पाणी भरायचं असतं,
हे करायचं असतं, ते करायचं असतं, म्हणेल का ती व्यक्ती? लगेच ॲडमिट होईल. आज सांगितलं तर तो म्हणेल आत्ताच करा मला लगेच ॲडमिट. म्हणजे हे काय आहे की आपण हे फक्त म्हणण्यापुरत्या काही गोष्टी आहेत, परंतु तुमच्या म्हणण्याचा भाव मला नाही कळणार, परंतु देवाला मात्र आपोआप कळणार. तुम्ही म्हटले की मी स्मरणाला बसलो ना की ते माझं स्मरण होतं, आम्ही उठतो स्मरणाला. तुम्ही आम्हाला सांगताय, आम्हाला ते पटेल, परंतु देवाला तुम्ही आमच्याशी खोटं बोला किंवा खरं बोला, हा काही हे नाही आहे बरं का, मुद्दा नाही आहे. परंतु जेव्हा तुम्ही आमच्याशी खोटं बोलता तेव्हा तुम्ही आमच्याशी खोटं बोलतच नसता, आमच्यासाठी तर ते खरंच असतं, परंतु तुम्ही देवाशी त्यावेळेला खोटं बोलत असता. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी करू नये, कारण की देव तिकडून ऐकत असतात. कधी कसं ऐकत असतात, जसं आता उमाईसा बोलतायत आणि ते गोसावी ऐकले आणि स्वामींनी तिकडून ऐकलं की हे जे बोलतायत ना उमाईसा, हे फक्त कसं आहे, फक्त शाब्दिके बोलतायत. बाई हा शब्दे म्हणतू असे, फक्त शब्दाने म्हटलं चालू आहे. काही लोक बोलतात तुम्हाला कधीही काम पडलं, कधी वेळ पडली, तुम्ही कधी रात्री अर्ध्या रात्री आम्हाला फोन करा. अर्ध्या रात्री फोन करून बघा ते उचलतच नाही, मग ते सकाळी म्हणतात फोन सायलेंट होता. कधी मदत लागली पैशाची आम्हाला कधी सांगा. तुम्ही जर का सांगितले की ते म्हणतात कालच पैसे आम्ही बँकेत भरले, कालच एकाला पैसे उसने दिले. तुम्ही कधी सांगा की उद्या आमचं असं काम आहे, तुम्ही याल का? अहो उद्या आम्ही गावाला चाललो. माणसं कधीही कामी येत नाही, फक्त ते बोलायचं मात्र असतं आणि ते बोलून समोरच्याला खुश करायचं असतं. स्वामी सांगतात जीव जीवार्चन घडे, जे जीव जीवाला खुश करू शकतो. ईश्वरार्चन काही नकडे, देवाला तुम्ही खुश नाही करू शकत, कारण की देवाला तुमच्या शब्दातले भाव माहिती आहेत आणि त्याच्या मागचा जो तुमचा गमिनी कावा आहे तो पण देवाला बरोबर माहिती आहे की हा बोलतोय असा आणि करतोय काय आणि करणार काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून ते गोसावी ऐकिले आणि बाईसा स्वामी विचारतात महादाईसांना की बाई मासो उपवासी हे काही म्हणतात, ती हे काय म्हणतात बरं उमाईसा, काय सांगतायत तुम्हाला? जीजी आईचे म्हणतीये, म्हणजे स्वामींना त्याच्यावर काहीतरी बोलायचं म्हणून स्वामी मुद्दामून विचारतात. आणि महादाईसा म्हणतात की जीजी ही अशी म्हणते की तुका जैसी गोसाव्यांची झालीसी तैसीची मीही होईन, म्हणजे मी सुद्धा स्वामींच्या सन्निधानी राहीन. गोसाव्यांते न संडित असेल, म्हणजे स्वामींपासून वेगळं राहणार नाही, स्वामींच्या आज्ञेतच मी राहीन. स्वामी मग त्यांना म्हणतात बाई येतीची होवाल तरी येथोनी म्हणी जाईल तरी करावे लागेल. स्वामी जर का तुम्ही आमचे झालात तर सगळ्यात पहिले हे ऐका की येथूनही म्हणितले ते करावे लागेल. आम्ही जे म्हणू ते तुम्हाला करावं लागेल बरं का, ते पहिली अट लक्षात ठेवा. जी जी ते म्हणतात हो ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. स्वामी म्हणतात येथूनही ऐसे म्हणी जेल. मग स्वामी म्हणतात मग चला ठीक आहे, मग आम्ही म्हणतो ते करा. मग काय करा? तुम्ही कोळीयाची गर्वात करा, म्हणजे एका कोळी व्यक्तीशी तुम्ही लग्न करा. तयाची 7 लेकुर्वे वियावी, म्हणजे तुम्हाला 7 मुलं होतील. अभक्ष भक्षावे, आणि तिथे तुम्ही काय करायचं? मांसाहार करायचा. अपेया पियावे, म्हणजे मद्यपान सुद्धा तुम्ही करायचं. आमची आज्ञा आहे, कराल असं ना जी. हे मग नववे जी, ते म्हणाल नाही नाही हे आपल्याला जमणार नाही. म्हणजे लगेच काय झालं, म्हणजे कुठेतरी यांच्या ठिकाणी जर का भटोबास असते ना, नाथोबा असते, त्यांचं उत्तर काहीतरी वेगळं असतं. म्हणजे त्यांनी हे भक्षण केलं असतं असं मी म्हणत नाही, पण यावर त्यांचं काहीतरी उत्तर किंवा त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ना ती काहीतरी वेगळी बघायला भेटली असती. म्हणजे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की त्यांनी काय केलं असतं या स्वामींच्या या वाक्यावर. म्हणजे आता वास्तविक स्वामींनी फक्त हा मुद्दे मांडले, स्वामी वास्तविक तसं करायला सांगतील का? जर का उमाईसा म्हटल्या असत्या देवा तुमची जर का आज्ञा आहे आणि ह्या सगळ्या आज्ञा पाळल्यामुळे जर का तुमचं सन्निधान मला कायम लाभत असेल, तुमचा मोक्ष जर का मला भेटणार असेल, तुमचा आनंद प्राप्ती जर का मला भेटणार असेल, तर तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. अभक्ष भक्षण करायला तयार आहे, अपेय पिण्याला तयार आहे, कोळीयाची घरवात करायला मी तयार आहे. हा जर का मुद्दा जे का स्वतःचा जर का भूमिका उमाईसानी त्या ठिकाणी मांडली असते, मग स्वामींनी लगेच लग्न लावून दिलं असतं का कोळीसोबत? नाही. स्वामींनी बघितलं असं तयारी काय यांची, तयारी फक्त बघायची आहे. त्यांनी त्यावेळेस तयारी दाखवली असती तर स्वामींनी
म्हटलं असतं येथून तुम्हा ऐसे का सांगू आम्ही, असं असं तुम्ही करा असं आम्ही तुम्हाला का सांगू. तुमची तयारी चांगली आहे आणि मग त्या तयारीनुसार स्वामींनी पुढचा विधी त्यांना सांगितला असता. परंतु ते पहिल्याच ह्याच्यामध्ये काय झाले, घाबरले. जे मिलिटरीमध्ये असतात ना, ते मिलिटरीमध्ये आपल्याला असं वाटतं मिलिटरीवाल्यांना खूप सुविधा असतात, खूप चांगलं आयुष्य आहे त्यांचं जर का युद्ध नाही झालं आणि मेले नाही तर. परंतु तुम्हाला माहिती आहे की युद्ध जसं असतं तशीच भयानक त्यांची ट्रेनिंग पण असते. काही लोक निम्म्या ट्रेनिंगमधनं पळून येतात, एवढी भयानक ट्रेनिंग असते. का असते ते तिथे तपासतात त्यांना की इथे या ट्रेनिंगमध्ये हा टिकतोय का, हा इथे टिकला तर हा पुढे टिकणार आहे. आमचे स्वामी सुद्धा बघतात हा इथे तयारी आहे का याची, हे करण्याची तयारी आहे का, ते करण्याची तयारी आहे का, तर मग हा पुढे टिकणार. पोहून जाण्याची तयारी आहे का त्याची, बाकी त्याच्या वाहून जाण्यावर संदर्भातलं काय ते आम्ही बघून घेतलं. नाथोबाला स्वामींनी वाहून जाऊन दिलं नाही. तुमची फक्त पोहून जाण्याची तयारी आहे का एवढंच स्वामी बघतात. देवगावची बाई पाण्यातनं आली, ती आप सहज आली एकदम, तिची येण्याची तयारी होती, स्वामींनी बरोबर सहाय्य केलं. तुमची तयारी काय आहे त्यावर स्वामींचं सहाय्य आहे. उमाईसानी ती तयारी दाखवली पाहिजे होती. देवा तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. आमच्या सुंदर बोलायचा होत्या, त्यांच्या मागे जेव्हा यवन लोक लागले, त्यांच्याकडे सुंदर दिसायला होत्या त्या. आणि आत्ता जर का ह्यांच्या हाती लागलं तर काय होईल, धर्मभ्रष्ट होईल, आपली हत्या करतील, आत्मघातासारखं काहीतरी होईल. आणि ह्यांच्या हाती लागून धर्मभ्रष्ट होण्यापेक्षा आपण जीव दिलेला काय वाईट. काय वाचेल, जीव वाचणार नाही, परंतु काय वाचेल, धर्म वाचेल. म्हणून त्यांनी काय केलं, विहिरीमध्ये उडी घेतली आणि स्वतःला संपवलं. काय संपवलं, स्वतःला संपवलं. पण स्वतःमधला जो धर्म आहे तो मात्र संपवलं नाही, तो उलट जिवंत केला. तुम्हाला आम्हाला फक्त त्या मेल्या, त्यांनी स्वतःला संपवलं एवढंच माहिती आहे, पण त्यांनी काय केलं, स्वतःतला धर्म जो आहे तो चांगल्या प्रकारे अजून जिवंत केला. हे आपण बघत नाही. हा एक दृष्टिकोन, हा जो अँगल आहे तो आपण याच्यातनं बघितला पाहिजे. म्हणजे तयारी त्यांनी काय दाखवली, स्वतःला संपवण्याची तयारी दाखवली, परंतु धर्म संपला नाही पाहिजे, माझ्यातला धर्म भ्रष्ट झाला नाही पाहिजे, ही त्यांची तयारी त्यांनी प्रत्यक्षात उतरून दाखवलेली आहे. ही तयारी असते. स्वामींनी सांगितलं भर तापामध्ये जाल का तुम्ही नेवाशाला, भटोबासानं सांगितलं. त्यांनी पण म्हटलं हो जाईन, पण स्वामींनी भर तापात पाठवलं का त्यांना, नाही. स्वामींनी ताप घालवलं त्यांचा, रस्त्यामध्ये ताप गेला त्यांचा आणि ते नंतर ठीक व्यवस्थित झाले. म्हणजे स्वामींनी फक्त तयारी बघितली की तुमची तयारी काय आहे. उमाईसाची सुद्धा या ठिकाणी तयारी बघितली, त्या तिथेच घाबरल्या, जी हे माझ्याकडनं होणार नाही. आता तुम्ही जर का तयारी म्हटलीच ना, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन असं जर का तुम्ही म्हटले, मग तुम्ही हे बघायचं नाही की समोरची व्यक्ती काय सांगते आहे, तुम्ही ती करायची तयारी फक्त दाखवायची. आणि उगीची राहिली आणि ते गप्प बसले, आता पुढे बोलायला काहीच नाही. आमच्या श्री प्रभूंनी सांगितलं की आंबे खायचे आहेत. आता आंब्याचा तो मोसमही नव्हता आणि सगळे म्हणाले की श्री प्रभूंचं काय, आता हे आंब्याचा काही मोसम नाही, काय नाही, आता आंबे कुठून भेटतील. भटोबास म्हणाले की श्री प्रभूंनी जर का म्हटलं ना आंबे खायचेत, तर कुठल्या तरी झाडाला आंबे असणार म्हणजे असणार, त्याच्याविषयी श्री प्रभू म्हणणार नाहीत. त्यांनी ती तयारी दाखवली की आपल्याला ते शोधायचं. त्यांनी शोध काढला, त्यांना कळलं कुठे आहे, परंतु त्याला पण काय होतं, संरक्षण होतं. ते काय सहजासहजी मिळणारे आंबे नव्हते, विकत मागितले तरी भेटत नव्हते. ह्यांनी रात्रीचं काय केलं, रात्रीचे ते आंबे चोरले, पण कुणासाठी, श्री प्रभूंसाठी. तयारी दाखवली की जे होईल ते होईल, परंतु त्यांनी ते आंबे आणले म्हणजे आणले. श्री प्रभू काय बघतात, तयारी बघतात. तुमची तयारी, त्या श्री प्रभूंनी चोरीला दुजोरा दिला असं नाही आहे, पण तुमची ती तयारी आहे. आणि ती तयारी जी आहे ती तुमची तयारी तुमच्या क्रियेतनं, सक्रियेतनं ती दिसली पाहिजे. आणि उगीची राहिली, उमाईसा गप्प राहिल्या. सर्वज्ञ म्हणतात पोरा जीवा येथून म्हणितले ते न होवे मग मरणा शरण जाये. उमाईसा जे आहेत, उपलक्षणे जे जीव आहेत, त्यांना स्वामींनी सांगितलेलं जे आचरण आहे किंवा जो आज्ञा आहे ती काही पालन करण्याची बुद्धी नसते.
आणि मग मरणाला शरण जाण्याची तयारी असते. म्हणजे मृत्यू होणार आहे चालेल, परंतु देव भेटेल अशा क्रिया करायच्या असतील तर ते नाही. कर्म लागतील अशा क्रिया करण्याला आम्ही तयार आहोत, पण कणव लागेल आणि त्या कणवेच्या माध्यमातून देव आपल्याला भेटणं सोयीस्कर होईल अशा प्रकारची जी काही वृत्ती तयार झाली पाहिजे ती आपल्यामध्ये होतच नाही आहे. ह्या त्याच उमाईसा आहेत ज्यांना बाईसा गेल्यानंतर आमच्या स्वामींचं भोजनाचं जे काही अव्यवस्था सुरू होती आणि उमाईसांकडे आमचे भटोबाज गेले आणि त्यांना म्हणतात की उमय, स्वामींची अशी परिस्थिती आहे सध्या, म्हणजे सेवेमध्ये अव्यवस्था होते आहे, तर तुम्ही चला. का गेले? कारण ती माझी बहीण आहे, ती माझं ऐकेल. स्वामींनी जे सांगितलेलं आहे एक एक वचन खरं आहे बरं का, वचन कुठेच खोटं नाही आहे. फक्त ते आम्हाला कुठेतरी म्हणजे समजण्याचे प्रचिती पंथ जो म्हणतो तर प्रत्येक वचनाची ती प्रतीती आपल्याला येते कधी, हे अशा काही घटना आपण वाचल्यानंतर. मग स्वामींसाठी म्हणून ते आपल्या बहिणीकडे जातात आणि तिला म्हणतात की तू सेवेसाठी चल. तेव्हा ती म्हणते नाही बाबा, मला आता जमणार नाही, इथे त्या मुलीचं बाळणपण आलेलं आहे, हे आहे ते आहे, अनेक कारणं तिने सांगितले. भटोबाज खूप मोठ्या आशेने गेलेले होते आणि मग जेव्हा त्यांनी हे कारण सांगून स्वामींची सेवा टाळली तेव्हा भट्टोबाज जे होते ते खूप नाराज झाले आणि एकदम उदास अवस्थेमध्ये आले ते स्वामींकडे. मग स्वामी त्यांना म्हणतात, तिची सेवा काय तुझ्यानी भाऊपणे होईल? जे तुला काय वाटलं की तू आहेस, तुम्ही आमच्या ठिकाणी समर्पण केलं म्हणजे तुमची बहीण वगैरे सगळे समर्पण करतील का? तुम्ही जसं या ठिकाणी स्वतःला सेवेत झोकून दिले तसं तुमचे घरचे पण झोकून देतील का? ही तुमची जी काही गैरसमज आहे तो काढून टाका आणि त्याच्याविषयी दुःख करू नका. तुमच्या नशिबात आहे, त्यांच्या नशिबात नाही आहे. तुमच्या नशिबात कणव जोडणे आहे, त्यांच्या नशिबामध्ये कर्म जोडणे आहे. म्हणून तो भाग काढून टाका. हे कुणी कुणाच्या वशिल्याने इथली सेवा भेटत नाही बरं का. एखादा कुणी माझ्या जवळचा माणूस आहे म्हणून मी म्हटलं ही सेवा ह्यांनाच भेटली पाहिजे आणि त्याची करण्याची इच्छाच नाही आहे, तर ती सेवा त्यांनी करून सुद्धा त्याला न भेटल्यासारखीच आहे. पण एखाद्या व्यक्तीची त्याची आवड आहे, त्याला ती सेवा करायला भेटली नाही, पण आवड आणि तळमळ एवढी ती सेवा त्यांनी न करून सुद्धा त्याला त्याचं गोमटं भेटणार आहे. बघा, ही तळमळीशी संबंध आहे. म्हणून भटोबासांना स्वामींनी सांगितलं की ह्या त्याच उमाईसा आहेत ज्या स्वामींसाठी काही करायला तयार होत्या, ज्या स्वामींच्या सन्निधानाच्या वेगळं कधी न राहण्याचा ज्यांनी निश्चय केलेला होता. मी पण आजपासून तुझ्यासारखी स्वामींची होऊन जाईल अशा या म्हणणाऱ्या उमाईसा जेव्हा वेळ आली, मी मगाशी सांगितलं ना, वेळ येते ना त्यावेळी तुम्हाला कोणी पैसे देणार नाही, वेळ येते तेव्हा तुमचा कोणी फोन उचलणार नाही, वेळ येते तेव्हा तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही. तसंच आहे, वेळ आली जेव्हा स्वामींनी काय केलेलं आहे, ही घटना दाखवून दिली. जेव्हा वेळ आली, उमाईसांना सांगितलं गेलं स्वामींची सेवा उपस्थित आहे, त्या म्हटल्या नाही आता मला काही येणं होणार नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी काय केलं, माघार घेतली. हे वचन त्या उमाईसांसाठी आहे. आत्ता तुम्हाला हे वचन कळेल. कधी कळेल? जेव्हा या लीळेमध्ये जेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की असं असं करा आणि ते म्हणतात नाही, आणि त्यावर स्वामींनी ते वचन निरूपण केलं की मग मरणा शरण जा, येथून म्हणितले ते न व्हावे. हे स्वामींनी सांगितलं. हे वचन का सांगितलं? कारण की त्याचा संदर्भ पुढच्या लीळेशी आहे की जेव्हा भटोबास त्यांना बोलवायला गेले तेव्हा ते आल्या नाहीत. ही लीळा जेव्हा आपण संदर्भ घेतो या लीळेचा तेव्हा कळतं की स्वामींनी हे वचन उमाईसासाठी का म्हटलं, तेव्हा आपल्या लक्षात येतं. म्हणजे बघा, अर्थ तो प्रकरण वशे, म्हणजे ज्या लीळेमध्ये हे वचन सांगितलेलं आहे तर ते वचन त्या लीळेत नुसतं कळणार नाही, तर दुसरी जर का लीळा घेतली तर त्या लीळेतनं अजून ते वचन आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळतं आहे. तुम्हा बोडी गंगा समान हे वचन आपल्याला त्या लीळेत जेवढं कळतंय त्याच्यापेक्षा पण अधिक चांगलं कळतं स्मृतीस्थळामध्ये. भटोबा जेव्हा म्हणतात स्वतःसाठी बोडी ते म्हणजे बोडी गंगा समान, पण दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी गंगा ते गंगा, अजून ते वचन वेगळ्या त्या वचनाचा नवीन अर्थ आपल्याला त्याच्यामधनं माहिती पडला. म्हणजे अशा प्रकारे ही लीळा आपल्याला या लीळेच्या माध्यमातून ते वचन जे आहे अजून चांगल्या प्रकारे आपल्याला समजलं. या संदर्भातली उत्तरार्ध 479 क्रमांकाची लीळा आहे, उपासनीया देह त्यागू.
म्हणजे त्या उपासनांची जी लीळा घेतली आपण तो संदर्भ आहे. परमेश्वर पुरवणी भक्तजने आली, परमेश्वरावरून भक्तजन आलेली आहेत आणि त्यांनी स्वामींपुढे सांगितलं की जी जी उपासनीय स्थिती झाली आणि ते आडी घातले आणि त्यांनी स्वतःला आडामध्ये लोटून दिलं. तयाचिया दोही शिक्षिणी होतीया, तेही घातले दोन्ही शिक्षिणी सुद्धा मेल्या त्यांच्या. स्वामी म्हणतात पोरा जीवा येथून म्हणतले ते न व्हावे मग मरणा शरण जाय, हे स्वामींनी वचन उच्चारलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं जो काही प्रसंग आहे भोटोबा स्वामींना विचारतात, जी जी पुरुष मरणा शरण जाय तयाचे मरण चुके ऐसे काही आती. म्हणजे पुरुष अशा प्रकारे मरणाला शरण जातात, परंतु एखाद्याला जर का स्वतःचं मरण चुकवायचं असेल तर मग त्याला काही उपाय आहे किंवा नाही, तो चुकवू शकतो का? प्रत्येक जण काही मरणार नाही. कुणीतरी व्यक्ती असा पण असेल की तो त्याच्यातनं वाचू शकेल किंवा तो त्याच्यातनं बाहेर पडू शकेल आणि तो ईश्वर धर्माला पुन्हा लागू शकेल. चूक झाली त्याची, परंतु परत तो बदल करून तो लागू शकेल, असं काय आहे का? स्वामी म्हणतात आती गावानर्या म्हणजे आहे. पुरुष प्रमादू चुकवी तरी चुके, म्हणजे जर का तुम्ही दोष चुकवण्याचा निश्चय जर का तुम्ही केला तर तुमचा दोष चुकवू शकतो. जर का तुम्ही निश्चय नाही केला तर मग नाही चुकणार. तुम्ही निश्चय केला पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही जर का काहीच ठरवलं नाही तर मग काहीच होणार नाही. तुम्ही जर का म्हटलं की आजपासून अन्य वार्ता ही कमी करायची, मंदिरामध्ये आपण पोथीच्या आधी जेव्हा येतो त्यावेळेस इथे जे आपण बैठक असते ती न बोलता बसलो पाहिजे आणि नामस्मरण केलं हे पाहिजे, हे आपण जर का आज ठरवलं तर मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही बोलणार नाही. तुम्ही जर का ठरवलं की पुढच्या सत्संगाला येऊ तेव्हा आपण जी लीळा झालेली आहे ती लीळा पक्की लक्षात ठेवायची आणि त्याचं मनन करायचं, तर मग हे आज ठरवलं तुम्ही तर पुढच्या वेळेस ती त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी बैठक कराल आणि ती लीळा पूर्णपणे व्यवस्थित तुम्ही ऐकाल. म्हणजे तुमच्याकडनं विधी करत असताना जो काही विधी चुकतोय आणि त्याच्यामुळे जो अविधी घडतोय तर ती अविधी न करण्याची किंवा अविधी चुकवण्यासाठी जर का तुम्ही निश्चय केला तर तो अविधी तुमचा चुकू शकतो. जर का तुम्ही निश्चय नाही केला तर तो अविधी तुम्हाला घडतच राहील. तर आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य या प्रकरणाचं 222 क्रमांकाचं जे वचन आहे ते पाहिलेलं आहे की पोरा जीवासी येथून म्हणितले ते न होवे मग मरणा शरण जाय, हे वचन आपण या ठिकाणी बघितलं. आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 197 क्रमांकाची लीळा बघितली, उपासनीय रिद्धपरी वासू निक्षेदू. त्यानंतर या संदर्भातली आपण उत्तरार्ध 427 क्रमांकाची लीळा बघितली की उमाई कोळी ग्रही भेडवणे. आणि त्या संदर्भातली उत्तरार्ध 479 क्रमांकाची लीळा बघितली, उपासनीय देहत्यागू. दंडवत हो.